हां, तर हा जर आपल्याकडे रोटेटिंग मीडिया बायोरिॲक्टर आणि हा मोर लाईक इको बायोपॅक असं लिहून पेटेंटेड आहे हा काहीतरी. हां हां तर किती वर्षापासून हा चाललेला आहे? हाच 2016ला कमिशनिंग केला होता आपण 2016ला. हां. आणि थोडंसं आणि किती 0.3 KLD? 0.3 KLD MLD 0.3 MLD 0.3 MLD. हां, आणि 300 KLD. 3 लाख लिटर पर डे ओके. असं आहे त्याचं. ओके. तर आपण हे सगळं पाणी ट्रीटमेंट झाल्यानंतर गार्डनसाठी वापरतो. हां, सर्व गार्डनसाठी. हो हो. आणि अजून कुठे वापरतो? आणि हा मीडियाचा तुम्ही काय म्हणाले की हा रियूज करतो आपण? हा वॉश करतो आपण हां. आणि हा परत आपण टॉपअप करतो. हां, टॉपअप करताना म्हणजे कसं कसं म्हणजे ॲड कसं केला जातो आणि टॉपअप कसं केला जातो? हा ॲक्च्युली आता ते जे ड्रम आहेत ना हं? ते ओपन करतात. बेसिकली यांचं एक ब्रेकडाऊन झालं होतं त्याच्यामुळे आपण तो काढला अच्छा. होता. तर ते ओपन करून त्या ड्रममध्ये टाकतो. हां हां हां. तर तो ड्रम जो असतो त्याला थोडंसं व्हेंटिलेशन टाईप पण असतं. ओके. म्हणजे तो फिरत आपण असताना- वरती हां, जाऊ? चला ना. हां, तर आपण आता हा जो डोझिंगचा जो आहे त्याच्यात कन्सॉर्शियम आपण जे घालतो ते कुठली कन्सॉर्शियम घेतो? कन्सोर्शियम म्हणजे बॅक्टेरियल आपण कल्चर किंवा काय कल्चर हे करतो त्याच्यात? हा म्हणजे तिथे आपण PAC ॲड करतो. हां. पॉलिॲन्युलिन क्लोराईड. हां त्याच्यामुळे काय होतं ॲल्युमिनियम जो असतो तो हां. निगेटिव्हली चार्ज असतो. हां. पॉझिटिव्हली चार्ज. हं. आणि पार्टिकल जे असतात ते निगेटिव्हली चार्ज असतात. हां. मग ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोॲग्युलेशन होतं आणि सेटलिंग होतं. ओके. तर हे PAC आणि हायपोक्लोराईडमध्ये आपण हां. जे काही बॅक्टेरिया पास होतात तर ते किल करण्यासाठी आपण पण बॅक्टेरिया म्हणजे जे नॅचरली येतं आपण काही ॲड करत नाही, नाहीत नाही, ना? नाही. आपण नॅचरली जे काही आपल्या Naturally सिवजमध्ये जे जे असते. येत आहेत. सुरुवातीला तर हां. आपण बॅक्टेरियल ग्रोथच असेच करतो. अच्छा. त्याच्यामुळे डिकम्पोजिशन होतं. अच्छा त्यानंतर पण जे काही बॅक्टेरिया येतात हां. ते किल करण्यासाठी आपण ते हे करतो. अच्छा, म्हणजे आपण ॲडिशनली काही हे घालत नाही, नाही additional आहे नाही. आणि व्हॉट एव्हर नॅचरली हा इथे येणारा इनलेट हा आहे का? हां हा ॲक्च्युली हां. सेटलिंग टँक आहे. हां. हां सेटलिंग टँक नंतर आपण हे सगळं पाणी हं. पंपाने पिकअप करतो. हां. आणि हे जे फिल्टर आहे हां हा सँड फिल्टर. हां. हा सँड फिल्टर आणि हा कार्बन फिल्टर त्याच्यातनं पास करतो. ओके. सँड फिल्टरमध्ये तेच हं. वेगवेगळे लेअर असतात त्याच्यातनं पाणी पास होतं आणि सस्पेंडेड पार्टिकल जे असतात ते रिमूव्ह होतं. आणि ओके. कार्बन फिल्टरमध्ये परत दुर्गंधी दूर होते. हां. बॅक्टेरियल किल होतात. हां. आणि मग पुढे परत ते पाठवतात. आणि स्लजच्या काय जो स्लज जनरेट होतोय हां. त्या स्लजच्या आपण काय करतो? स्लज यांचा जो असतो ना यांनी स्लज पंप लावले हां. सेटलिंग टँकमधला तो स्लज उचलतात हां. आणि परत ते इनलेट जिथे आहे तिथे टाकतात. अच्छा, म्हणजे रिसायकलमध्ये Recycle करतो आपण, करतो. रिसायकलिंग करतो त्या सेम स्लजच्या. हो ते ॲक्टिवेटेड स्लज म्हणतो ना हां, आपण. हां. तो एक त्याच्यात बॅक्टेरिया असल्यामुळे हां. कामात येतो म्हणून तो आपण परत तिकडे इनलेटला टाकतो. ओके, पण म्हणजे एक पिरियडला ती स्लज खूप जास्त जास्त होते, झाल्यावर काढतो मग ते कुठे पाठवतो मग ते काढून? आपण गार्डन यूजसाठी देऊन टाकतो. गार्डनमध्ये यूज करतो आपण. हो. अच्छा, गुड. मग किती म्हणजे 10 किलो जास्त होतं. 10 kg म्हणजे पर डेचा पर डे नाही म्हणजे मंथली? Monthly. ओके, मंथली 10 kgचा. 15 kg. ओके ओके. पण हा जो प्लास्टिकचा आपण हा जो म्हणतोय की मीडियाला आपण यूज करतो, हां हां हा जो इथे तुम्ही टाकलेला हा जो आहे हां हां हे टाकून म्हणजे काय उपयोग होतो? का आपण असं प्लास्टिकचा असं बनवलेला का यूज करतो ते मला अजून थोडासा एक्सप्लेन करा. हां. जो ड्रम फिरताना दिसतो हां, ना हां. या ड्रम मध्ये आपण तो मीडिया टाकलेला आहे याला मीडिया म्हणतात. हां. याचं काय असतं हां. हा ना सरफेस एरिया प्रोड्यूस करतो. हां. सरफेस एरिया हां त्याच्यामुळे काय होतं जे काही बॅक्टेरिया हां. होतात ना हां. हे सगळे ह्या मीडियाच्या सरफेसवर चिटकतो. हां चिटकतात. हां बॅक्टेरियल असिस हां. करतात हे मीडिया. हां, हां. आणि मग ते वाढत 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 जातात. हां. एका पॉईंटला काय होतं त्यांचं हां. प्रमाण खूप वाढतं. हां. मग तो कट होतो आणि मग पुढे पाठवले जातो. ओके. मग परत ते नवीन बॅक्टेरिया तयार होतात. त्यांना ऑक्सिजन पण मिळतो आणि जेवण पण मिळतं. हां. म्हणजे तो ड्रम फिरत असतो. तो हवेत आल्यावर ऑक्सिजन घेतो, खाली गेल्यावर तो म्हणजे आपण स्पेशली एरेशन वगैरे काही करत नाही, नाही, नाही. है ना? नाही. काही नाही. मग ह्याचा जो इलेक्ट्रिसिटी यूज आहे, एनर्जी यूज हे किती आहे? म्हणजे आपल्याला मंथली किती याचा खर्च येतो? याचं साधारण ना हं. 200 युनिटपर्यंत आहे. 200 युनिटपर्यंत. म्हणजे इन टर्म्स ऑफ बिल जेव्हा येतो आपल्याला कितीचा येतो बिल? ॲक्च्युली आपण ना याला फक्त एक आपल्याकडनं इलेक्ट्रिसिटी मीटर जातं. हां म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपणच प्रोव्हाइड करायची असते. हां म्हणजे आपलं मेन जे बिल आहे हो. त्यातच ते बिलिंग होतं. असं हां. सेपरेट मीटर नाही आहे यांचं. तरी 200 युनिटला आपण 7 प्रमाणे जरी म्हटलं हां तरी साधारण एक 30 ते 50 हजारामध्ये होतं.
30 ते 50,000 मध्ये मंथली आपला होऊन जातो. हो. आणि हे सगळं रन करायला आजपर्यंत आपण असं काही विचार केला का की चला तेवढा पण नको व्हायला तर सोलर सिस्टम जर आपण हे केलं तर? ऍक्च्युली सोलर सिस्टीम आहे आपल्याकडे. हां. ती मेन प्लांटला आपण लावली, म्हणजे पंपिंग स्टेशन जिथे आहे ना दादरला, तिथे आपण 20 किलो वॅटचं युनिट लावलंय. हां. तर त्याच्यातनं साधारण 1200 ते 1800 युनिट जनरेट होतात ओके मंथली. ओके. तर त्या युनिटचं कन्झम्पशन आपल्या नीडपेक्षा जास्त आहे. हां. म्हणजे आपलं कन्झम्पशन ऑलमोस्ट 30,000 40,000 असं आहे पूर्ण प्लांटचं, याचं पण आणि तिकडचं पण. हां. तर ते त्या मानाने थोडं कमी आहे. तर आता इथे जो काही आपला जो जेवढा हे येतात म्हणजे आपला जो सुवेज कलेक्शन होतोय ते हा किती पॉप्युलेशनचा आणि किती एरिया आपण कव्हर करतो? आता याच्यात कोणता कोणता एरियातला आपला सुवेज येतो इथे? आता मेन इथे जो येतो तो मेन पंपिंगचा येतो. या हा छोटा एस्टेट येतो, हा फक्त गार्डनसाठी वापरतो. पण मेन पंपिंग जे पंपिंग स्टेशन दादरचं, तर ते दादर एरिया, माहीम एरिया आणि थोडं एवढ्या एरियाचं पॉप्युलेशन तो पंपिंग म्हणजे सिवेज. नाही ते ठीक आहे, पण आता इथे जेव्हा आपण 0.3 KLD जे घेतोय ह्याच्यात जो येणारा सुवेज आहे ते किती पॉप्युलेशनचा आहे, कुठल्या एरियाचा? म्हणजे आपल्याला तिकडनंच 0.3 KLD घेतो का? म्हणजे त्या पंपिंग मधूनच आपण डायरेक्टली घेतोय. तर अंदाजन जेव्हा आपण म्हणतो 0.3 KLD, तर तुम्हाला काय वाटतं हा किती पॉप्युलेशनचा असेल? हा साधारण म्हणजे बघा ना, दादरचं पूर्ण पॉप्युलेशन जर बघितलं आपण तर त्याच्या एक 10%च असेल, म्हणजे हार्डली 10 to 30,000 10,000 आहे ना. म्हणजे मी का विचारला हा तुम्हाला, जर असंच प्रकारच्या डिसेंट्रलाइज्ड आपण केलं तर किती उपयोगी होतो हा एक ऑलरेडी तुमच्याकडे नमुना आहे. आलं लक्षात? म्हणजे एवढे मोठे मोठे प्लांट्स लावण्यापेक्षा असं जर डिसेंट्रलाइज्ड युनिट्स लावलं ते खर्च पण कम आणि ह्याच्या प्रॉपरली मेंटेनन्स होतो आणि प्रॉपर आपण एनएरोबिक थ्रू म्हणजे कसलाही प्रकारचं एवढा ते टर्शरी प्लांटमध्ये जसं आज सेकंडरी टर्शरीमध्ये जसं ते एरेशन वगैरे करून किती सारा हे येतोय की एरोसोल्स वगैरेचा प्रॉब्लेम, इथे कसल्याही प्रकारचा ना एरोसोल्सचा प्रॉब्लेम आहे ना कसलंही काही आहे. तर असं जर आपण बायोरिॲक्टर्स ॲज अ नेचर बेस्ड, याला आपण नेचर बेस्डच म्हणणार कारण ही नॅचरली होते प्रोसेस बायोरिॲक्टर, ह्याला कसल्याही प्रकारचा जास्त ऑपरेशन मेंटेनन्स पण लागत नाही, काही नाही आहे. तर असं जर डिसेंट्रलाइज केलं सगळीकडे तर खूप उपयोगी पडणार आहे. आणि हा 0.3 KMLDला किती हा जागा किती वापरला गेला? 150 ते 200 स्क्वेअर मीटर. 150 ते 200 स्क्वेअर मीटर. मग विचार करा. फक्त कसं आहे मॅडम, आपल्याकडे जे आता नवीन एसटीपी टाकतो आपण मोठ्या प्रमाणावर, हां. म्हणजे घाटकोपरला, इकडे वरळीला, नंतर तुलाबेला ऑलरेडी ऑपरेशनल आहे. टँकची कॅपॅसिटी खूप असते, म्हणजे दे आर ऑलमोस्ट अराउंड 200, 400 अँड अबव. मला माहित आहे, पण आमचं तेच म्हणणं आहे की वेन यू ब्रिंग इट टू ऑल फ्रुट्स इन वन बास्केट त्याचा एक प्रॉब्लेमच होतो. एकतर ऑपरेशन मेंटेनन्सला बंद केला तर पूर्ण ते तसंच जाणार, परत एवढा जो एनर्जी वगैरे, त्यापेक्षा दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल की कसं दादरमध्ये एक दादरचं गार्डन आहे, त्या गार्डनचा स्पेस यूज करून त्याचा जो निघणारा पाणी पण गार्डनसाठी वापर होतोय, प्लस इथे बरोबर एनएरोबिक ट्रीटमेंट होतोय आहे आणि प्लस नॅचरल प्रोसेस थ्रू सगळं काही आहे. तर ऑलरेडी जर असा प्रकारचा एक चांगला सिस्टम उभा केला गेला आहे, मी नाही म्हणत की हा जो पर्टिक्युलर पेटंट आहे हाच करा, म्हणजे आता आमच्या भरपूर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहे. आता आम्ही जास्त करून म्हणतो सॉइल बेस्ड टेक्नॉलॉजी आपण जास्त करायला हवा SBTच्या. असं प्रकारचं जर आपण आपल्या गार्डन्समध्ये क्रिएट केलं तर काय हरकत आहे? इन्स्टेड ऑफ मोठं मोठं याच्या थ्रू ना आपला फ्रेश वॉटरची पण खूप सेव्हिंग होते. म्हणजे आता 3 लाख लिटर रोजचं आपण फ्रेश वॉटर वाचवतो. हो. सेम वे आम्ही ना एक अजून प्लांट टाकला होता 100 KLDचा, ते पाणी आपण सगळं SWD डिपार्टमेंटला देतो. म्हणजे ते कशासाठी ते देतोय? ते त्यांची जे काही गाड्या असतात ना, फ्लशिंग मशीन, जेटिंग मशीन, तर त्यासाठी ते वापरतात. आणि गुड. ड्रेन क्लिनिंगला ते बरोबर. ड्रिंकिंग वॉटरच्या ऐवजी ते नाही तर आपल्याला तेच वॉशिंग वगैरे साठी यूज करायलाच हवं आहे. हां, त्याच्यामुळे 1 लाख लिटरची परत सेव्हिंग होते आपली. बरोबर. तर असंच प्रकारचं सिस्टम असायला हवं. आणि असं एक ऑलरेडी एवढा चांगलं सिस्टम जर आहे एक्झिस्टिंग तर ते आपल्याला रेप्लिकेट करणं भाग आहे. थोडंसं ना पॉलिसी आणि रूल्स रेग्युलेशन्स असतात ना, ते मॅन्डेटरी करायला पाहिजे, म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्कला कंपल्सरी ते सांगितलं आम्ही. हो हो. आणि दुसरं मी तुम्हाला एक विचारणार की आता हा रन करताना, हा 2016ला तुम्ही म्हणाले,
तर त्याच्यानंतर कसं प्रकारच्या म्हणजे चॅलेंजेस काय फेस झाला म्हणजे हे करताना आणि आता पण सपोज याला जर आपल्याला सक्सेसफुली पूर्ण रन करायचं असेल विथ फुल कॅपॅसिटी तर आपल्याला काय चॅलेंजेस येतात असं सिस्टममध्ये? 16ला लावला होता हा, त्यानंतर साधारण 3 ते 4 वर्षांनी थोडंसं करोजन झालं होतं आणि याचं रिफर्बिशमेंट केलं होतं आणि नव्हतं त्यावेळेस पण रिफर्बिशमेंटला आपण परत सेंट्रल गव्हर्नमेंटची ग्रँट वापरली होती. अच्छा. 15 फायनान्स कमिशनची. त्यावेळेस साधारण 50 लाख खर्च आला होता याला. रिफर्बिशमेंटचा 19 नंतर हा चालू आहे. याचा आपण काय करतो, दरवर्षी टेंडर काढतो ONM-साठी, म्हणजे जी लोक जी प्रत्येक वीकला एक माणूस असतो ते सगळं मॉनिटर करतात. तर आपला साधारण खर्च आताचा 18,72,000 एका वर्षात. एका वर्षाचा 18,72,000. तर त्याच्यात आपण मॅनपॉवर, त्यांचं PAC, कन्झ्युमेबल्स सर्व त्यांच्यात मेंटेनन्स इन्क्लुडिंग मेंटेनन्स अँड एव्हरीथिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह. काही झालं तर तुम्ही जबाबदार. तर असं आपण देतो त्यांना आणि त्यावर ते मग ते आपल्याला आपण पेनल्टी पण इम्पोज करतो. कमी जनरेशन झालं तर जनरेशन नाही पण कमी झालं तर पेनल्टी करतो. क्वालिटीने मेंटेन केली तरी पेनल्टी करतो. तर अशा इयरली बेसिसवर आपण यांना देतो. आता जे पॉन्ड पण बाहेर लावलं मी बघितलं तिथे जो कलेक्शन टँक आहे है ना आपला ट्रीटेड वॉटरचा जो आता कलेक्शन होतो आहे तर हा जो कलेक्शन होऊन ह्याला हा पर्क्युलेशन म्हणजे खाली ग्राउंड वॉटरला पर्क्युलेशन आहे का याचं? नाही. हां मग जो डेली एवढा जर येते तर मग इट इज गेटिंग ओव्हरफ्लो आणि काय होते मग? कारण आता जर इथपर्यंत आहे तर ऍक्च्युली काय करतात गार्डनचे लोक, ते जिथे पाईप दिसत आहेत तिथून ते पंप लावून पिकअप करतात आणि वरती ना टेरेसवर टाक्या आहेत. अच्छा स्टोरेज टँक्स तिथे ते पोहोचवतात आणि तिथून बाय ग्रॅव्हिटी पूर्ण गार्डनला ते पाणी सर्क्युलेट होतं. पण तरी लिफ्टिंग करायला परत ते आपल्याला तेवढा इलेक्ट्रिसिटी लागतो ना. मग एवढा वरती कशाला चढवतो आपण? त्या वरती नाही चढून जर इथे कुठेतरी आपण इथे कुठे हे केलं स्टोरेजचं तर ह्या लेवलला जर केलं ना तुम्हाला दरवेळेस मग ते पंप चालू करावा लागेल. एकदाच वरती पोहोचलो ना तर बाय ग्रॅव्हिटी पूर्ण गार्डनला प्रोव्हाइड होतं, म्हणजे नो नीड ऑफ रनिंग द पंप. पण ॲडिशनली हा पाणीचा काय यूज म्हणजे आता तर गार्डन मध्ये एवढा जास्त लागत नसेल है ना. तर आपण काय करतो, मागे ना पोल्युशन मिटिगेशन ड्राईव्ह राबवला होता वॉर्डने. तर त्यांना ते पाणी लागायचं तर त्यांनी आपल्याला रिटर्न मध्ये दिलं होतं की आम्हाला पाणी पाहिजे. तेव्हा त्यांचे टँकर्स यायचे, आपण प्रोव्हिजन पण केली होती आपल्या वेगळा पंप टाकून, तर ते पाणी नेतात. कारण ते रोड क्लिनिंग वगैरे त्यासाठी मी बघितलं आता पाणी वापरला जातो तर त्यासाठी ते येतात. आता हा जो आउटफ्लो होतोय आता जो फॉल पडतोय बार है ना हा जो म्हणजे आउटलेटचा पाणीच्या एवढा क्वालिटी चांगलं नाही दिसत मला. तर त्या क्वालिटी बद्दल काय आपण आपल्या लॅब तर तुम्ही बघितली यांच्या लॅब मध्ये आपण टेस्टिंग करतो. त्याच्यात त्यांची जर COD मेंटेन नाही झाली तर आपण त्यांना पेनलाइज करतो. पण बघा आता याच्यात कसलंही प्रकारचं म्हणजे ट्रीटेड वॉटर म्हणून असं दिसतच नाही. नाही पण तरी जर आउटलेटमधून असंच पाणी आला ट्रीटमेंट बंद केलं तर काय उपयोग आहे हे असं? कारण त्यांना हे प्रोसेस बरोबर होत नाहीये म्हणूनच असं सगळं बघा फेस किती येतंय आणि पाणी दिसतच आहे की ते बरोबर ट्रीट होत नाहीये. तर याचा अर्थ जेव्हा हा जो पूर्ण प्लांटमध्ये कुठेतरी काय कमी आहे काय आहे ते जर असेल तर आपण बघणं गरजेचं. प्रोसेस तुमची पूर्ण राबवा आणि क्लीन वॉटर एक साईड बंद आहे. ते त्यांचा ना तो म्हणजे तुम्ही म्हटलं ना काय प्रॉब्लेम येतात तो 2 ड्रम आहे, एक 150 KLD आणि एक 150 KLD. तर त्याचा तो नेमका चाप सुटला म्हणजे पूर्ण बंद आहे. पण तसं व्हायला नको ना. आता त्यांना जर आपण ऑपरेशन मेंटेनन्सला दिलं म्हणजे इट इज देअर ड्युटी, इट शुड नॉट कम आउट दिस वे ॲट ऑल. म्हणजे ह्याचा अर्थ काम होतच नाहीये, आपण त्यांना पे करतोय त्याच्यासाठी. ते करणार आहे. ड्रमचं काय झालं आज येणार आहे, या फॉलोअप घ्या आणि मला सांगा. आणि याच्या कसं आहे की हा सिस्टम तुमच्याकडे ऑटोमेटेड ठेवा, जसं स्काडा सिस्टम असतो ना, म्हणजे तुमच्या याच्यावर दिसायला हवं की हा बरोबर चाललंय की ना. आता आपण आलो म्हणून आपण बघितलं, पण जर आपल्याकडे काही सिस्टम असेल त्याच्यात आपण बघू शकतो ना यांच्या किती चाललेलं आहे. डिजिटल ऑनलाईन मॉनिटरिंगचं पण घेतो इन्स्ट्रुमेंट, ज्याच्यात पाणी म्हणजे ट्रीटेड वॉटर टाकल्या आपल्याला ते BOD. आपण जर इथेच आता एक ना मी आता प्रोब आणि सेन्सरच्या जे म्हटलं ते जर तुम्ही लावून ठेवला ते तुम्ही तुमच्या सिस्टमवर बघू शकता कधी हा याच्या ह्याचे म्हणजे जास्त होतोय कमी होतोय, तेव्हा तुम्ही यांना बोलू शकता. ट्रीटमेंटचं बघा.